नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये। ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय की रेल्वेमध्ये आता मेगा भरती होणार आहे आणि त्या पदाचं नाव काय आहे आणि कोणती नोटिफिकेशन आहे ते संपूर्ण नोटिफिकेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आर-आर-बी मुंबईच्या पण वॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये आणि संपूर्ण डिटेल आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला आपण सुरुवात करूया। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रेग्युलर अपडेट जे आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत जातील। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करू शकता। ओके, तर चला आपण बघूया। तर तुम्हाला डायरेक्ट घेऊन चालतो मी त्या नोटीसवरती। तर बघा, थोडंसं झूम करून घेतो याला मी। तर इथे बघू शकता मिनिस्ट्री ऑफ इंडिया, रेल्वे मिनिस्ट्रीचे नोटिफिकेशन आहे। आणि बघा CEN नोटिफिकेशन नंबर बघा, CEN 2024 रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन टेंटेटिव्ह टाईमलाईन। तर टेक्निशियन पदासाठी ही भरती आहे आणि नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत? 9,000 वॅकन्सीज आहेत। आणि बघा पब्लिकेशन ऑफ नोटिफिकेशन, तर याची नोटिफिकेशन फरवरी 2024 मध्ये येणार आहे, डिटेल नोटिफिकेशन। त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे मार्च-एप्रिल दरम्यान। त्याच्यानंतर याची काय होईल, CBT होईल आणि ते होईल ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 दरम्यान। आणि शॉर्टलिस्ट फॉर कॅन्डिडेट विल बी रिलीज्ड इन फेब्रुवारी 2025। म्हणजे आता याचं आता ॲडव्हर्टाईज येणार आहे या महिन्यामध्ये। पुढच्या महिन्यामध्ये काय होणार आहे, फॉर्म भरायचा आपल्याला एप्रिल-मे दरम्यान, मार्च-एप्रिल दरम्यान। त्याच्यानंतर एक CBT होणार, त्याच्यानंतर शॉर्टलिस्टेड जे कॅन्डिडेट असतील त्यांचं व्हेरिफिकेशन होऊन जॉईनिंग मिळणार 2025 पर्यंत। म्हणजे पकडा येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये मित्रांनो ही प्रोसेस संपूर्ण होणार आहे। आणि त्याच्या मागचं कारण पण आहे की आता इलेक्शन पण आहेत आणि त्याच्या इलेक्शन असल्यामुळे पण आता या वॅकन्सी येणार आहेत। नंबर ऑफ वॅकन्सीज आलेला ऑलरेडी। ALPचं पण नोटिफिकेशन मी टाकलेलं आहे, त्याचं डिटेल नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता। ALP झालं, मग टेक्निशियन आहे आणि आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला ग्रुप डीच्या पण वॅकन्सी मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही जर ऑलरेडी तुम्ही कोणती ना कोणत्या तयारी करता एक्झामची, तर याच्यासोबतच आता तुम्हाला काय करायचं आहे, रेल्वेची पण एक सुवर्ण संधी आहे। खूप चांगला पेमेंट असतो याच्यामध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे आणि इतर फॅसिलिटीज पण खूप चांगल्या असतात। तर जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी हे एक प्लस याच्यामध्ये आपण बोनस म्हणू शकतो। तर सरळ सेवा भरतीसोबत तुम्हाला याची जरी एक्झाम दिली तर खूप चांगलं राहील, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वॅकन्सी आहेत मित्रांनो, तब्बल 9,000 वॅकन्सी। आणि याच्यामध्ये सध्या जरी 9,000 असल्या तरी आपण रेल्वे मंत्र्याचं जर तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल तर इयरली याच्यामध्ये काय होणार आहे, पर इयरला जुने जे कॅन्डिडेट असतील, जे वेटिंगमध्ये राहतील, त्यांच्यासाठी नवीन नवीन वॅकन्सीज रिलीज करण्यात येईल जशा जशा खाली होतील। म्हणजे यावर्षी जर 9,000 आहेत, पुढच्या वर्षी 9,000 प्लस 9,000 या प्रकारे वॅकन्सीज ते भरणार आहे, असं स्टेटमेंट आलेलं होतं। त्याच्यामुळे तयारीला लागा आणि काही कमेंट्स असतील तुमच्या तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण प्रत्येक कमेंटचा रिप्लाय करत असतो। थँक्यू व्हेरी मच।